शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी गट एनडीएमध्ये सामील होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आले तरच शरद पवार गटाला एनडीएमध्ये सोबत घेऊ अशी अट भाजप हायकमांडने टाकली आहे. विलिनीकरण झाले तर सुप्रिया सुळे आणि पार्थ पवारांना केंद्रात आणि जयंत पाटील यांना राज्यात मंत्रिपद मिळेल असे भाजपचे म्हणणे आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे. शरद पवारांनी यापूर्वी किमान 3दा भाजपसोबत जाण्याची तयारी दाखवून ऐनवेळी माघार घेतली होती. तो अनुभव लक्षात घेऊनच दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाचा आग्रह धरला जात आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र सुप्रिया सुळे यांनी सांगितले की भाजपशी कोणतीही बोलणी सुरू नाहीत. जयंत पाटील म्हणले की आम्ही एनडीए सोबत जाणार नाही, मी राज्यात अर्थमंत्री होणार या दाव्यातही तथ्य नाही. लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना विधेयक, महिला आरक्षण संसदेत मंजूर करून घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांना शरद पवार गटाच्या खासदारांचा पाठिंब्याची आवश्यकता आहे. त्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. 22 जुलै हा दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा जन्मदिन आहे. त्या दिवशी विलिनीकरणाचे काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही गट एकत्र आले तरच एकीकृत राष्ट्रवादीला केंद्रात 2 आणि राज्यात 1 मंत्रिपदाचा प्रस्ताव आहे. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार या विलिनीकरणास अनुकूल नसल्याने त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पार्थ पवार यांना मंत्रिपद मिळाल्यास आपली संधी हुकणार असे लक्षात आल्याने प्रफुल्ल पटेल नाराज असल्याचे दिसून येत आहेत, असे सूत्रांनी सांगितले आहे. प्रफुल्ल पटेल यांचं असं म्हणणं आहे की विलिनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आल्यास तो 29 तारखेनंतर आधी आमच्या पक्षाच्या सुकाणू समितीसमोर येईल, त्यानंतर तो आमदार आणि खासदारांसमोर ठेवला जाईल. तुर्तास मुंबईत कोणतीही चर्चा शक्य नाही. तर हसन मुश्रीफ यांचं असं म्हणणं आहे की भाजपाकडून आलेल्या प्रस्तावाची मला माहिती नाही. 29 जुलैला पार्थ पवार यांचा साखरपुडा आहे, त्यानंतर आमच्या पक्षाच्या बैठकीत सर्व मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते. तर जयंत पाटील यांचं असं म्हणणं आहे की विलिनीकरणाची चर्चा सुरू नाही. आमचे सर्व आमदार आणि खासदार शरद पवारांच्या पाठीशी अत्यंत निष्ठेने आणि ठामपणे उभे आहेत. एनडीएने आम्हाला निमंत्रण दिले आहे का, त्यामुळे तिथे जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तर संजय शिरसाट असे म्हणतात की मी केलेली सर्व भाकितं आतापर्यंत खरी ठरली आहेत. अनेक लोकांच्या ज्या काही भावना आहेत त्यांचा शेवट येत्या 8-10 दिवसात होईल. फक्त 8 दिवस थांबा, तुम्हाला राजकीय घडामोडींचा अंदाज येईल, असे संजय शिरसाट यांचं म्हणणं आहे. सोनम वांगचुक यांना भेटून आल्यावर सुप्रिया सुळेंना घशाचा तीव्र त्रास जाणवू लागल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील 8 दिवस पूर्णपणे बोलणे टाळण्याचा आणि विश्रांती घेण्याचा कडक सल्ला दिला. स्वतः सुप्रिया सुळे यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडी पाहता सुप्रिया सुळे यांचे हे राजकीय मौन असावे अशी चर्चा सुरू आहे. अशाच नवनवीन व ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या पेजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.